नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा एका मंदिराची माहिती देणार आहे जिथे 22 देवी देवतांच्या मूर्ती एकाच छताखाली एकाच मंदिरात तुम्हाला बघायला मिळतील। या मंदिराची स्थापना श्री दादाश्री भगवान यांनी केलेली आहे। दादाश्री भगवान यांचे मूळचे नाव अंबाबाई मुळजीबाई पटेल असं होतं। या मंदिराची स्थापना करण्यामागचा त्यांचा हेतू असा होता की जैन, शैव, वैष्णव धर्माच्या देवी देवतांना एकाच व्यासपीठावर एकाच छताखाली समान श्रद्धेने सन्मानित करण्यासाठी त्यांनी हे मंदिर बांधले आहे। या मंदिरात जैन, हिंदू आणि वैश्य या तीन धर्मासाठी हे मंदिर बांधले असल्यामुळे या मंदिरात तुम्हाला तिन्ही धर्माचे मूर्ती देवी देवतांच्या पाहायला मिळतील। तीन धर्माचे देवी देवता या मंदिरात पाहायला मिळतात, त्यामुळे या मंदिराला त्रिमंदिर असे नाव ठेवण्यात आलेले आहे। तुम्ही बघू शकता या मंदिरात खूप मोठे असे एक शिवलिंग आहे। श्रावण सोमवार निमित्त त्याला खूप अशी सुंदर अशी सजावट करण्यात आली होती। मी ज्यावेळेस या मंदिरात गेले होते त्यावेळेस या मंदिरात आरती चालू होती, त्यामुळे मला आरतीचा लाभ घेता आला आहे। श्रावण सोमवार निमित्त खूप सुंदर अशी आरती या मंदिरात करण्यात आली आहे। माझ्या पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला त्या 22 देवी देवतांचं दर्शन मी देण्याचा प्रयत्न करत आहे। स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल की श्री हनुमानजी यांचं दर्शन घेतल्यावर आपण श्री महादेवांचं दर्शन घेऊन आपण श्री गणेशाला नमस्कार करून पुढे आपल्या व्लॉगची सुरुवात करत आहोत। तुम्ही पाहू शकता इथे विविध प्रकारच्या मूर्ती तुम्ही पाहू शकता। ह्या मंदिराचं काम पूर्ण संगमरवरी दगडामध्ये केलेलं आहे। कोरीव काम आहे, नक्षीदार काम आहे। श्री पार्श्वनाथ भगवान यांचं दर्शन आपल्याला दिले जात आहे। पुढे आपण श्री महावीर भगवान यांचं दर्शन घेत आहोत। सर्व धर्मातील देवी देवतांचे दर्शन तुम्हाला एकाच व्हिडिओमधून मार्फत देण्याचा प्रयत्न करत आहे। चंद्रायन देव यांचं दर्शन घेतल्यानंतर देवळाच्या सर्वात मध्यभागी मंदर स्वामी यांची मूर्ती आहे। ही मूर्ती अंदाजे 156 फूट उंच आहे। पुढे तुम्ही बघू शकता पंचामृती देवी आहे। श्री अजितनाथ भगवान यांचं दर्शन दिलं जात आहे। ऋषभदेव भगवान यांचं दर्शन घेऊन आपण पुढे जात आहोत। मंदिर परिसरात मी याच्यात कॅप्चर केला आहे। श्री भद्रकाली देवी याचं दर्शन घेऊन आपण पुढच्या देवी देवतांचं दर्शन घेण्यास जात आहोत। व्हिडिओ मार्फत तुम्ही बघू शकता श्री श्रीनाथजी आहेत, श्री कृष्ण भगवान आहेत, श्री तिरुपती बालाजी यांचे सुंदर दर्शन आपल्याला इथे दिले जात आहे। श्री गरुड देव आहेत। सर्व देवी देवता एकाच छताखाली आपल्याला बघावयास मिळत आहे। पुढे आपण दर्शन घेत आहोत श्री तुळजाभवानी माता। श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराज यांची संरक्षक देवता होती। महाराष्ट्रातील अनेक लोक या देवीची पूजा करतात। अनेकांची ही कुलस्वामिनी देखील मानली जाते। श्री चक्रेश्वरी देवी यांचं दर्शन घेत आहोत आपण। या मंदिरात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, जसे की गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, दिवाळी, जन्माष्टमी, हिंदू नववर्ष उत्साहाने या देवळात साजरे केले जातात। तुम्ही पुढे बघू शकता इथे इन्फॉर्मेशन डेस्क आहे। या इन्फॉर्मेशन डेस्कवरती आपल्याला श्री दादाश्री भगवान यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही इकडून पुस्तके कलेक्ट करू शकता। या पुस्तकात तुम्हाला जर्मन, इंग्रजी, पोर्तुगीज, इंग्रजी ऑडिओ पुस्तके, व्हिडिओ CD असे सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल आहे। माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिरातील प्रत्येक ठिकाणाचा परिसर तुम्हाला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे। इथे एक छोटीशी लायब्ररी सुद्धा अवेलेबल आहे। तुम्हाला जर कोणत्या वस्तू, देवी देवतांच्या मूर्त्या, पुस्तकं काही घ्यायचे असल्यास तुम्ही इथून खरेदी करू शकता। तुम्ही या मंदिराला कधी व्हिजिट केले नसाल तर नक्की व्हिजिट करा। या मंदिराचं बांधकाम पूर्ण संगमरवरी दगडामध्ये केले आहे। सुंदर असे नक्षीकाम या मंदिरात केलेले आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे मंदिर समुद्र चौपाटीपासून 300 फूट उंचीवर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात गेलेलं आहे। यांचा तीव्र हेतू हाच होता की सर्व धर्मातील लोकांनी एकाच ठिकाणी येऊन त्यांच्यामध्ये शांती आणि एकता वाढवावी, या मंदिरामागचा हा हेतू आहे। दादा भगवान यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1908 रोजी झाला होता व 2 जानेवारी 1988 रोजी त्यांचं निधन झालं। ते एक भारतीय आध्यात्मिक नेते होऊन गेलेत। त्यांनी अक्रम विज्ञान चळवळीची स्थापना केली होती। तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओच्या मार्फत इथे अंबा फूड्स यांचे शुद्ध शाकाहारी जेवणाचे पदार्थ, नाश्त्याचे पदार्थ तिथे उपलब्ध आहेत। थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला बघण्यात येईल
हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे आध्यात्मिक आणि शांततादायक एक मंदिर आहे। वास्तुशास्त्राच्या अनुसार पूर्व दिशेला आपल्या ठिकाणी खूप महत्त्व दिले जाते, त्यामुळे या मंदिरातील देवी देवतांच्या मूर्त्या पूर्व दिशेच्या ठिकाणी स्थापित केलेल्या गेलेल्या आहेत। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या मूर्त्या या देवळात स्थापित केल्या गेल्यामुळे या मंदिराचे नाव त्रिमंदिर असे पडण्यात आले। इथे तुम्ही पाहू शकता श्री साईबाबा याचे सुंदर दर्शन तुम्हाला मिळेल या मंदिरामध्ये। देखील या मंदिराला कधी ना कधीतरी विजिट करा। तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला, या मंदिराबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हे ठिकाण कुठलं आहे? हे मंदिर बोरिवली, ठाणे, गुजरात या ठिकाणी देखील आहे, पण मुंबई